प्लीज वेळ घेऊ नका, आपण लगेचच मॅचला सुरुवात करायची. अधिकचा वेळ निघून चाललेला आहे. लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करू. थर्ड मॅच. चला आपण लगेचच करूया मॅचला सुरुवात. 2 सलामीवीर फलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळतील. आलेले आहेत शोभित आणि शोभित सोबत मोनिश आलेले आहेत. बबलू पाटील, सागर भोर, सापारचे आमचे निलेश आणि सागर भोर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. आणि त्यांचं स्वागत चौकारनं झालेलं आहे. पहिल्याच बॉलवरती येतो चौकार. जरूर प्रेक्षकांची देखील कमेंट जे आहेत या आपण थोड्याच वेळात ती देखील पूर्ण करूच. यावेळेचा हा चेंडू चांगला होता. बबलू पाटील देखील सध्या बैलगाडी शर्यतीमध्ये हा नाव आपल्याला पाहायला मिळतं. बरेचसे असे जे खेळाडू आहेत, बरेचसे असे जे बघतो आपण क्रिकेटर्स आहेत. मग असे अनिकेत देखील इकडे होते. अनिकेत, विकास, आकाश देसाईचे ओव्हर द विकेट. वेगवान चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. सुंदर चेंडू, डॉट बॉल. शामशेठ डोलिव्हियांचा देखणा आणि दर्जेदार असं आयोजन आहे. नेक्स्ट बॉल. बबलू यावेळेचा फटका हवेत. मिस्तामिंगे डाऊन द बॉल. फिल्डर तिथं पोहोचलाय आणि एक्झिट काय झालेलं आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. दिनेश कुकसे थोडासा स्ट्रगल करत. कुकसे म्हटलं की जरूर आवर्जून प्रथम नाव येतं. सातत्यानं राजा म्हणून आमचे पांडुरंग धर्मा पाटील, आमचे दिलीप शेठ पाटील ही नावं आवर्जून घेणं गरजेचं आहे. आमचे बबलू असतील, त्याच्यानंतर आमचे योगी पाटील असतील, समालोचक ते सकाळी जरूर आमच्यासोबत जॉईंट होते. चांगला चेंडू वेगवान. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. एक झेल ड्रॉप झालेला आहे. त्याच्यानंतर जरूर कमबॅक गरजेचा होता. तो कमबॅक देखील आपल्याला पाहायला मिळाला. इथं असताना डॉट. बबलू पाटीलचं चांगलं कमबॅक. क्वालिटी बॉलिंग. सेप आउट झाले. अजून एक चांगला चेंडू आहे. येत असताना बघतो आपण हा देखील डॉट बॉल. एकूण बघतो आपण षटक इथनं जो आहे तो संपलेला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस रन्स जर आपण बघितल्या तर त्या आपल्याला पाहायला मिळतील फक्त 6 धावा. पहिल्याच बॉलवरती समीर बाउंड्री. त्याच्यानंतरचा काय कमबॅक केला बबलू पाटीलनं. विकेट टू विकेट बॉलिंग बघतो आपण. समित चौधरी सोबत आहेत मोनिश पाटील. 2 सलामीवीर फलंदाज सर्व टीम कडनं. दिनेश कुकसेच्या अगेन्स्ट. चला प्लीज आम्ही टायमिंग इकडं सेट केलेला आहे. राज आलेत बॉलिंग मार्क वरती. ज्युनियर तिकडे उस्मान आहेत आणि आमचे विशाल पाटील सध्या तरी ऑनलाईन आमच्या सोबत जोडलेले आहेत. विशाल पाटील आपलं हार्दिक स्वागत. आमचे समालोचक मित्र. सरवलीचा बुलंद आवाज. यस, उद्या विशाल पाटील देखील आमच्या सोबत जोडले जातील. आपलं विशाल वेलकम आहे स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. वेगवान चेंडू राज पाटीलचा. आडव्या बॅटना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. डॉट बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. राज पाटील मोठं नाव आहे देखील टेनिस बॉल क्रिकेटचं. तालुका क्रिकेटमध्ये सातत्याने चर्चा असते खेळाडूची. बबलू पाटील, राज एकत्र संघ आलेला आहे आणि जरूर जेव्हा जेव्हा एकता असते, जेव्हा जेव्हा एकत्र येतो तेव्हा तेव्हा या अशा गोष्टी आपण बघत असतो. नेक्स्ट बॉल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. येत असताना बघतो आपण हा देखील डॉट बॉल. आणि श्री गजानन डेव्हलपर्स बुरशादेव अटाली कोळीवाडा असा संघ आपल्याला.
नेक्स्ट बॉल, बाकफुटला जाऊन पंच केलेला फटका, चांगला डीप मध्ये प्रोटेक्शन, त्यांना बीट करून चेंडू चाललेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. या फटक्याची गरज नितांत होती, तो फटका आलाय. 4 धावा. चौकाराच्या मदतीनं रन स्कोर बरोबर देखून बघतो आपण झालेल्या 10 धावा. पहिल्या इनिंग मध्ये हनुमान क्रिकेट संघ सरवलीची धावसंख्या जी आहे ती गरजेची असेल. यस, बॉल हवाय. चला आपण चेंडूची लगेचच मैदानाच्या आतमध्ये पूर्तता करायची. चेंडू कधी हरवला तर चेंडू तुम्हाला आफ्टर लॉंग टाइम स्पर्धा सुरू आहे, मॅच सुरू आहे तोपर्यंत तुम्हाला नवीनच चेंडू आणि कुठल्याही प्रकारचा तुम्हाला चेंडू तिकडे चॉईस नाहीये. पॅक चेंडू तुम्हाला दिला जाईल, तो चेंडू घ्यायचा आणि तुम्हाला खेळायचा आहे. हे जे काय रूल्स आहेत ते खूप गरजेचे आहेत, ते आम्ही तुम्हाला पहिला चेंडू पडण्याच्या अगोदरच सांगितले होते. चला आता जास्त आपण वेळ घेऊ नका. सरवली म्हटलं की आमचे हर्षद चौधरी असतील, सागर भुईर असतील, चांगले आमचे मित्र देखील आहेत. शरद दादा असतील, सन्नी भोईर, फटका हवे तिकडे बघतो आपण. विकेटची आहे संभावना परतावा लागेल. इकडनं बघतो आपण मोनिशला, मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. विकेट इथनं मिळते. नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. अल्पेश आलेत नवीन बॅटर. मानसने तिकडे इष्टांच्या मागे सुंदर असा झेल पकडलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल जेव्हा आपण येतो मैदानाच्या आतमध्ये आणि तिथे रिव्हर्स खेळणं एवढं इझी नसतं, तरी देखील प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. श्यामशेठ, चला आपण आपल्या VIP डायस वरती विराजमान व्हायचे. चांगला चेंडू, अजून एक सुंदर. काय बॉलिंग राज पाटील करतोय. विकेट टू विकेट बॉलिंग होते. राज जसं नाव आहे तो राज्य करतो मैदानामध्ये. बॉलिंग करत असताना त्याच्याकडे क्वालिटी आहे, चांगला टप्पा आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलेला. 2 ओव्हरच्या अखेरीस रन्स आपण बघतोय स्कोर बोर्ड वरती आहेत फक्त आणि फक्त 10 धावा आहेत. त्याचं कारण केलेली चांगली बॉलिंग. पहिले षटक बबलू पाटीलचं चांगलं राहिलं. त्याच्यानंतर बघतो आपण दुसरा देखील षटक अतिशय चांगलं आपल्याला पाहायला मिळालं राज पाटीलचं धनेश्वर कुकसेच्या माध्यमातून. आज पहिलीच रात्र आहे स्पर्धेची. दिवस रात्र आपण क्रिकेट पाहत असतो आणि आज सकाळी देखील आपल्याला खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. पहिल्या मॅच मध्ये चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला पीसी टीमचा. दुसऱ्या मॅच मध्ये अटाली कोळीवाडा संघ देखील चांगला खेळला आणि तिसरी मॅच आपण एन्जॉय करतो आजच्या रात्रीतील. या आमच्या अल्पेश गायकवाड पण आमच्यासोबत जोडले जात आहेत. जे गजानन डेव्हलपर्स जे बुरशेदेव अटाई कोळीवाडा. नेक्स्ट बॉल. यावेळेस बघतो आपण हा चेंडू चांगला होता. आकाश आल्यात बॉलिंग मार्कवरती. आडव्या बाटना ऑन साईडला डीप मध्ये तिकडे बघतो आपण फिल्डर आहेत. चेंडूची उचलून फेक करेपर्यंत वेगानं
2 धावा इकडनं कंप्लीट केल्या जातात. रनिंग बिटवीन विकेट देखील तेवढीच महत्वाची आणि गरजेची असते. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले कोण बघतो आपण 12 वरती 12 रन्स इन अ बोट. नेक्स्ट बॉल शोभित चौधरी ऑन साइडला पुन्हा पूल केलेलं आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन मिड विकेटला चांगली फिल्डिंग. धाव मिळते एक सिंगल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. वेगवान चेंडू अजूनही पुन्हा एकदा विकेट किपरच्या पाठी चाललेला चेंडू. चांगली बॉलिंग आतापर्यंत आकाश देखील करतोय. चांगला टप्पा आहे, चांगली लेंथ आहे. विकेट टू विकेट सध्या आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. सिंगल डबल ना मोठी धावसंख्या सेट होणार नाहीये. अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू अक्षरशः थांबवून ठेवलेला बघतो आपण. धनेश स्पोर्ट्स कुकचे टीम ना ज्या अनुषंगानं बॉलिंग होती, विकेट टू विकेट बॉलिंग, चांगलं व्हेरिएशन, चांगला टप्पा. नेक्स्ट बॉल फटका फसला, मिस टायमिंग आहे. झेलची संधी कदाचित नसावी तरी देखील प्रयत्न केलेल्या बॉलरनं चांगला प्रयत्न केला. एवढं इझी नसतं. चेंडू टाकून झाल्याच्या नंतर रिलीज पॉइंट या सगळ्या गोष्टी बघतो आपण मिळतील. 2 धावा 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 2 न पुढे. स्कोरबोर्ड इकून जाऊन पोहोचला बघतो आपण 16 आकड्यावरती 16 रन्स इन अ बोट. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 16 धावा धावपलकावरती. धावा कमी आहेत त्याचं कारण चांगली बॉलिंग. ओव्हर द विकेटनं बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. अंपायर लाईन बघतील, लाईन खराब आहे. चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा भरपूरच बाहेर येत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले कोण बघतो आपण 17 वरती 17 रन्स इन अ बोट. 17 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. नेक्स्ट बॉल ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न. फटका पुन्हा फसलाय. तिकडे डीप मध्ये बघतो आपण प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग. चेंडू एकाच ऍक्शन मध्ये उचलून फेक करेपर्यंत धावा इकडनं मिळतील. अजून या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 2 न पुढे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस रन्स ज्या आहेत त्या मात्र आपल्याला एकूण पाहायला मिळतात 19 धावा. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या अखेरीस रन्स ज्या आहेत त्या मात्र आपण बघतो फक्त झालेल्या 19च धावा धावपलकावरती. त्याचं कारण असं आहे की बॉलिंग आतापर्यंत क्वालिटी केलेली आहे. धनेश 11 कुकचे टीम ना बबलू पाटीलचं पहिलं षटक, राज पाटीलचं दुसरं षटक, त्याच्यानंतर आकाशाला त्याने देखील चांगली बॉलिंग केली. त्याने 9 धावा खर्च केल्या. बबलूनं पहिल्या षटकामध्ये 4 खर्च केला. राजनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 खर्च केल्यात. यावेळेचा हा देखील चेंडू बघतो आपण येत असताना डॉट. चांगली बॉलिंग, क्वालिटी बॉलिंग, विकेट टू विकेट बॉलिंग होत असताना सध्या तरी धनेश 11 कुकचे टीम कडनं पांडुरंग धर्मा पाटील फॅन टीम. पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क एवढा व्यवस्थित नाहीये. धाव मात्र एक सिंगलच मिळेल. सिंगल डबल न मोठी धावसंख्या येणार नाहीये. लेग बाय सेशन आमच्यापर्यंत आलेला आहे.
एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढे स्कोर बोर्ड एकूण जाऊन पोहोचला बघतो आपण 20 या आकड्यावरती धाव फलक आहे. 2-0 राज पाटील. चांगली त्याची बॉलिंग होती या महत्वपूर्ण षटकामध्ये. अजून एक चांगला चेंडू आहे. गती कमी केलेली आहे. चेंज पेस. प्रसाद जिकिनी यांचा देखील आगमन. त्यांचा देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. विकेट तिकडनं मिळू शकेल आणि तेच झालेले. रनआउटची मिळते विकेट. फलंदाज बाद. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल मात्र विकेट इकडनं मिळणारे. धाव देखील मिळेल. एक विकेट देखील इथनं मिळते कुकच्या टीमला. नवीन बॅटर आलेत गेल मैदानाच्या आतमध्ये. प्रशांतला गेल सारखंच क्रिकेट खेळावं लागेल जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल. या मॅच मध्ये रन्स ज्या आहेत त्या काय बनवायच्या असतील तर जरूर चांगली बॅटिंग करणं गरजेचे असेल. चांगला चेंडू आहे. अंपायर्स पुन्हा लाईन जरूर बघतील. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर येत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे. स्कोर बोर्ड यावेळेचा फटका तावेत खेळलेत. मिसामिंग शॉट डाऊन द बॉल. तिकडे भूषण चूक होणार. अंकलेश आहे चूक होणार नाही फलंदाज बाद. रन सेकून बघतो आपण झालेल्या 22 स्कोर बोर्ड वरती. नवीन बॅटर आलाय मैदानामध्ये. दीपेश आला नवीन बॅटर. सध्या तरी मैदानाच्या मध्ये बघतो आपण ऑल इज वेल. संघ गणेश 11 कुकसे. पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. या फटक्यांची गरज आहे. तो पहिला फटका दीपेशच्या बॅट पोहोचून आलाय. हा चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. तर बॅटिंग करणाऱ्या टीमनं पुन्हा एकदा DRS ची मागणी केलेली आहे. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 न फ्लाय होती स्कोरबोर्ड. 28 धावा. चेंडू कधी गेला हरवला पुटला भिजला तुम्हाला चेंडू जो आहे तो नवीनच दिला जाणार आहे. चॉईस बॉल देखील आपल्याकडे नसेल. जो चेंडू तुम्हाला देतील आमची मॅनेजमेंट टीमची जे काय तिकडे मंडळी आहे तोच चेंडू घेऊन तुम्हाला खेळायचं आहे. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या जोरात फ्लाय होते. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले एकूण बघतो आपण 28 वरती धाव फलक आहे. षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेट ना. पुन्हा फटका हवेत खेळले दादा मिस टायमिंग आहे. फिल्डर थोडेसे दूर थांबलेत अगोदरच. चेंडू चेस्तून फेक करेपर्यंत सेकंड रन देखील इकडनं धावून घेतलेली आहे. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड एकूण जाऊन पोहोचला बघतो आपण
चालेल तुम्ही जसं गजन डेव्हलपर्स आली ठीक आहे एक आठ आलेली नाही त्याची ओके ना चला काय झालं यावेळेचा बघतो आपण खराब आहे चेंडू रन्स देखील चांगला मिळतील अंपायर नो बॉल भीमर पूर्णच्या पूर्ण धावा इकडनं मिळतील बघतो आपण या 6 आणि एकूण नो बॉलची 7 चेक करायचं आता बॉलिंग करणाऱ्या टीमचं चॅलेंज आहे सागरदादा ठाकरे आणि अशोक तर यांच्याकडनं हार्दिक शुभेच्छा येत आहेत नो बॉल आहे जो अंपायरचा निर्णय तोच मान्य करावा लागणार आहे यावेळेचा हा देखील चेंडू बघतो आपण येतो व्हाईट बॉल फटका चांगला तिकडे बघतो आपण डीप मध्ये प्रोटेक्शन आहे सिंगलला जाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 33 धावा आहेत स्कोर बोर्ड वरती 3-3 33 धावा स्कोर बोर्ड वरती लास्ट ओव्हरला सुरुवात झालेली फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय डीप मध्ये बघतो आपण तिकडे 2 फिल्डर देखील पोहोचलेत मागे थोडेसे मागेच राहिले चेंडू चोचून फेक करेपर्यंत 2 धावा येत मिळतील कोणाला आहेत लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मागवती बॉलर 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 35 आकड्यावरती स्कोर बोर्ड 35 रन्स इन अ बोर्ड 35 धावा स्कोर बोर्ड वरती लास्ट ओव्हरचा खेळ मार्गस्थ असताना नेक्स्ट बॉल ऑन साइडला पुन्हा टर्न केला फटका डीप मध्ये फिल्डरचा प्रयत्न चांगला होता मध्ये दीपेशच्या बॅटमधून अप्रतिम शॉट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार दर्जेदार हा सिक्सर अंपायर आपण 1 मिनिट जरा मॅच थांबवायची 1 मिनिट यावेळेचा बघतो आपण हा देखील फटका चांगला तिकडे डीप मध्ये प्रोटेक्शन डायरेक्ट हिटची गरज
वन शॉट आहे. षटकातील अजूनही काय चेंडू शिल्लक आहेत. नेक्स्ट बॉल. फटका देखील चांगला ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर त्यांना बीट जरूर करून जाणार नाही. मिड विकेटला गवसलेत फलंदाज बाद. अंतिम अजूनही चेंडू एक शिल्लक आहे. या पुढच्या दोन्ही टीम कॅप्टनला विनंती असेल की आपण लगेच संपर्क साधायचा टॉस करिता. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ना फटका हवेत खेळले सँड डिलिव्हर डीप मध्ये फिल्डर आहे त्यांचा जजमेंट जरूर चुकला. मागेचा झेल ड्रॉप झालेला आहे. चेंडू चुरसून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं मिळतील. एकूण बघतो आपण पहिल्या डावाचा खेळ संपलेला आहे. बबलू आपण जरा कॉमेंट्री बॉक्स मध्ये बबलू. मध्ये टार्गेट असणार आहे विजयाकरिता 52चं. चला आपण पहिल्या फेरीतील लास्ट मॅचचा टॉस जो आहे तो आपण टॉस बॉक्स मध्ये करतो. या प्लीज कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचे. महत्वपूर्ण या पुढची आपल्याला मॅच पाहायला मिळेल. जे जोटुंग क्रिकेट संघ देवरुंगच्या अगेन्स्ट आपल्याला संघ पाहायला मिळेल खेळताना इन ॲक्शन मध्ये. सन्मान्य कालदर्शी पाटील यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचे. गुरुनाथजी मलपेकर आणि हरचंदजी पाटील यांना विनंती आपण सगळ्यांनी चला टॉस बॉक्स मध्ये चला आपण आपल्या शुभ हस्ते टॉस कव्हर करू. पण टॉस आपण करतोय. या तिन्ही पाहुण्यांनी समोर या. संजय स्पोर्ट्स सावध अगेन्स्ट आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळेल जय जोटुंग क्रिकेट संघ देवरुंग. आपण अगोदर टॉसची माहिती करून द्या. एका बाजूने जय जोटुंग क्रिकेट संघ देवरुंग आणि दुसऱ्या बाजूने असणारे लक्षा 7721 चषक 2025. चला ठीक आहे. कोणाशी कॉलिंग आहे? जयशी कॉलिंग आहे. लाऊड कॉल करा आपल्याला. चला लक्षा बैल अशी मागणी आहे आणि टॉस टॉस परतच घ्यावा लागेल. नाही लक्षाचा स्पीडच तेवढा आहे. तो थांबतच नाही. या इकडे इकडे समोर समोर घ्या. आता चला. हां हां चला लक्ष असंच म्हणणं आहे त्यांचं
आणि आलेला आहे फायनली लक्ष्य 7721 चषक 2025. थँक्यू सो मच. पाहुण्यांना सगळ्या विनंती, आपण बसून घ्या प्लीज. आपण चर्चा करूया, थोडासा वेळ आपल्याकडे आहे. आपल्यासोबत दोन्ही टीम कॅप्टन जोडले जात आहेत. मित्रा, पहिला टॉस बाद झाला, पुन्हा तरी देखील मागणी तीच आपण लक्ष्य म्हणूनच केली आणि फायनली टॉस देखील जिंकला. काय याच्यामागचं काय कारण? असं काय नाही आहे, कारण तुम्ही म्हणण्याप्रमाणे लक्ष खूप फास्ट पळतोय. बघू लक्ष आपण पळून बघू, तर मी पण लक्षाची कॉलिंग केली. टॉस मित्रा जिंकलाय, समोर घरचा संघ खेळणार आहे. काय रणनीती असणार या सीझनला? काय मॅचेस झालेले आहेत का त्यांच्या अगेन्स्ट तुमच्या? मॅचेस आमच्या असोसिएशनमध्ये झालेले आहेत, कारण असोसिएशनमध्ये झाल्यामुळे एवढा समजलं नाही, कारण ते आता पूर्ण पॅक करून आलेले आहेत आणि असोसिएशनमध्ये असताना ते 2 टीमी असतात, त्याच्यामुळे अजून अंदाजा नाही त्यांचा. पूर्ण संघ आम्ही जो सावधला बघायचो, ट्रिपल सावध संघ, तो संजय स्पोर्ट्सच्या नावाने, तो आज संघ आम्हाला खेळताना पाहायला मिळेल? नाही, जी असोसिएशनमध्ये संघ आहे तोच आमचा संघ असणार आहे. अच्छा, काय निर्णय तुम्ही घेतलेला आहे? बॅटिंग. नाईट क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला खूप कमी आपल्या असोसिएशनमध्ये पाहायला मिळतात, मात्र आपले शामशेठ डलवे यांचा दर्जेदार असं आयोजन नाईटमध्ये आपल्याला खेळायला मिळतं. थोडक्यात काय सांगाल या स्पर्धेविषयी? नाईटची स्पर्धा खूप सुंदर रचना केलेली आहे स्पर्धेची, आणि आपल्या परिसरामध्ये पहिल्यांदाच मी असं काहीतरी बघतोय, त्यामुळे खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. शुभेच्छा तुम्हाला विजय करता. फिल्डिंग तुम्ही घेतलेली, बॅटिंग तुम्हाला करायची आहे, 5 ओव्हर बॅटिंग घेतलेली, माफ करा, बॅटिंग की सावधने घेतली, तुम्हाला फिल्डिंग करायचे. काय रणनीती असणार आहे? समोर बघतो आपण एक चांगला संघ आहे आणि तुम्ही आता ओपनमधून खेळणार आहात, कारण का आता असोसिएशनच्या माध्यमातून सकाळी आपण मॅचेस बघितल्या. काय एक माइंडसेट असणार आहे पहिल्या 5 ओव्हरमध्ये? 5 ओव्हरीत आम्ही 50-55 पर्यंत थांबायचं. बरोबर. काय चेंजेस असतील टीममध्ये महत्त्वपूर्ण? बघतो आपण ही मॅच आहे, काय चेंजेस, काय बदल आम्हाला पाहायला मिळतील की जो संघ आहे तोच आम्हाला खेळताना पाहायला मिळेल? नाही, 22 की नाही ॲड झाले. चला, तुम्हाला शुभेच्छा विजय करता. महत्त्वपूर्ण मॅच, सावधनं टॉस जिंकलेला आहे, ते बॅटिंग करणार आहेत आणि देवरुंग संघ करणार आहे फिल्डिंग. महत्त्वपूर्ण मॅचला पण होते सुरुवात. कॉमेंट बॉक्समध्ये आमचे असतील मित्र बंधू भागेश म्हात्रे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच समीर ठाकरे सर. थँक्यू सो मच राहुल भोईर सर. निर्णायक मॅचमध्ये जेव्हा खेळ पहिल्या डावामध्ये चांगला होतो, तेव्हा आपण ते धावा डिफेंड करण्याचाही प्रयत्न करतो. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तेच करावं लागेल. 52 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि पहिलाच बॉल या ठिकाणी तयार. पहिलाच बॉल, रिव्हर्सचा अंदाज, परफेक्टली गॅप बीट केलं गेलं फिल्डरला. अगदी परफेक्टली गॅप मधून बॉल डोळ्यासमोरून क्रॉस होत असताना रिव्हर्सच्या माध्यमातला पहिला चौकार. बॉल मध्ये खर तर 74 धावसंख्या आजच्या दिवसामध्ये हा कारनामा बबलूने दुसऱ्या स्पर्धेमध्ये केलेला आहे. तीच बॅटिंग कदाचित कंटिन्यू ठेवण्याचा त्याचा प्रयत्न. 52 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि टार्गेट पहिल्याच बॉल पासून करायला सुरुवात केली आहे, ते म्हणजे गोलंदाज मयूरला. बॅकफुटला गेला, स्ट्रोक साठी जागा बनवली, इनसाइड आउट, देखना फटका. 2 फिल्डर आल्यात, पाठमोरे वळले, कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु त्यांनाही बीट करून बॉल कव्हर्स बॉर्डर लाईनच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार. दुर्मिळ फटक्यापैकी हा एकमेव फटका, ज्या फटक्याला दुर्मिळ म्हटलं जातं, कारण स्वीप, स्लॉक स्वीप, पॅडल स्वीप कोणीही करतं, परंतु इनसाइड आउट फटक्यासाठी बॉल ऑफ स्टंप वरती आणि बॅटची जी खरं तर फ्लोविंग असते ती चांगली असावी लागते आणि तेच पाहायला मिळालं बबलूच्या या फटक्यावरती. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचा होता, परंतु आता उजवा पाय थोडासा पुढे आणला, रिव्हर्सचा अंदाज त्याचा फसला गेला आणि अखेरकार मयूर म्हात्रेने कमबॅक केला गेला. 2 वार झाले, त्याच्यावरती पलटवारही झाला. 52 धावसंख्येचं लक्ष्य बनवायचं. आघाडीची जोडी बबलू पाटील आणि महेश पाटील. सुरुवात केली अटॅक करायला बबलू पाटीलने. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आले होते आणि त्याच्यानंतर त्याला थोडंसं शांत केलं मयूर म्हात्रेनं. दिशा दिली, जागा बनवली स्वतःसाठी. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर नाही आहेत, पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्ले स्पेशलिस्ट नेहमी बबलू पाटीलची बॅटिंग अशीच तुम्हाला पाहायला मिळाली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर बॉर्डर लाईनच्या बाहेर, लागोपाठचा नव्हे, तर या ओव्हर मधला हा तिसरा चौकार मयूर म्हात्रेच्या विरोधात. ओळखत असो, बॉलची लाईन अगदी समोर होती, ताकदीचा वापर जास्त केला नाही, फक्त दिशा दिली, पॉवर प्ले सुरू होतं आणि या ओव्हर मधला तिसरा चौकार बबलू पाटीलच्या बॅटमधून आलाय. लो फुल टॉस बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. चेंडू अंपायर सांगतात एक्झॅक्टली की लेग स्टंपच्या बाहेर बॉल टाकला गेला. हा प्रेशर असतो, मनोवैज्ञानिक दबाव
जेव्हा आपल्यापर्यंत येतो ना, एखादा बॅट्समन टाकतो ना, तेव्हा भले भले रती महारथी हे अशा मिस्टेक करत असतात. त्याच्यातलीच एक मिस्टेक तुम्हाला पाहायला मिळाली. मयूर मात्रेच्या विरोधात आले 3 चौकार, त्याच्यानंतर लेगस्टम्पचा बाहेर चेंडू लो फुल टॉस टाकला, त्याच्यावरती व्हाईट बॉल इम्पॅक्ट एक्स्ट्रा धावसंख्येचा पडला आणि टीमची धावसंख्या 13 आकड्यावरती. थोडासा पुढे आला पद्धत आली, त्याचा वापर समोर खेळायचं होतं परंतु बॉल चाला डीपमध्ये लॉंग ऑनला प्रोटेक्ट केलेलं क्षेत्र. त्या क्षेत्ररक्षकाने खरं तर चांगली फिल्डिंग केली त्या क्षेत्रामध्ये. बबलू पाटीलची स्ट्राईक आता बदलेल. सिंगल बनवत असताना धावफलक पुढे गेले 14 वरती. महेश पाटील आता असेल स्ट्रायकिंग एंडवर. 52 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि बबलू पाटीलच्या प्रेझन्स ऑफ माइंड खेळीचा तुम्ही सध्या तरी प्रात्यक्षिक बघितला. त्याला माहिती आहे की पॉवर प्लेमध्ये 2च फिल्डर, ते 2 फिल्डर त्यांनी चेक केले कोणत्या पोझिशनला ठेवले गेलेत आणि त्याच्या अपोजिट 2 फटके त्याचे तुम्ही सुंदर बघितले. ऑन स्ट्राईक महेश पाटील. चांगला बॉल ज्याच्यावरती विकेट मिळाली आहे. महेश पाटील शून्यावरती बाद होतोय. या ओव्हरमध्ये पहिली विकेट मयूर मात्रेच्या नावावरती. महेश पाटील बाद. ॲक्शन रिप्ले तुम्ही पहा टेलिव्हिजन स्क्रीनवरती. थोडासा पुढे आला, सो खेळण्यासाठी जो त्याला झोन निवडायचा होता तो झोन निवडू दिला नाही. थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, थोडासा खाली राहिला बॉल, यस्टनवरती जाऊन आदळला गेला आणि अल्पेश गायकवाड यांनी या स्पर्धेमध्ये ज्या LED बेल्स आणल्यात त्या बेल्स तुम्हाला चमकताना पाहायला मिळाला. अर्थातच फलंदाज महेश पाटील बाद झालाय. कमबॅक असाच हवा लागतो, कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपल्या विरोधात जेव्हा जास्त धावा येतात तेव्हा आपल्याला कमबॅक टीमच्या माध्यमातून करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक दिलेलं असं. त्याच्यामुळे मयूर मात्रेचा हा कमबॅक तुम्ही पाहिला. 3 चौकार त्याच्या विरोधात आले. टीमची धावसंख्या 14 आकड्यावरती पहिल्याच ओव्हरमध्ये त्या बनवल्या गेल्यात. बबलू पाटीलनं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. महेश पाटील बाद झाल्यानंतर मानस, त्याच्यामध्ये धाडस जरूर आहे परंतु त्या धाडसी खेळीची आता या ठिकाणी गरज आहे. जरूर पेशाने इंजिनियर आहेत या स्पर्धेला भेट देण्यासाठी आणि सपोर्ट करण्यासाठी हर्षवर्धन चौधरी या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर आमची कधी कधी त्यांच्याशी भेट होत असते. सरवलीच्या स्पर्धेच्या माध्यमातून आमची त्यांच्याशी जेव्हा भेट झाली आहे तेव्हा एक प्रेमळ स्वभाव, चांगले खेळाडू सुद्धा आहेत परंतु सध्या तरी थोडा काल का होईना ते क्रिकेटपासून दूर आहेत. परंतु ॲज अ प्रेक्षक सरवलीला सपोर्ट करण्यासाठी ते आलात. त्यांचं मनापासून आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करू. गौरव चौधरी दुसऱ्या ओव्हरमध्ये आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या धावा 14. ओव्हर द विकेटने ताकदीचा आता वापर प्रॉपर केला गेलाय. पॉवर प्ले संपलेलं नाहीये. दुसरं षटक पॉवर प्लेचं आणि त्याच्या विरोधात गौरव चौधरीचा हा खरं तर चांगला बॉल परंतु त्याच्यावरती चांगलं प्रत्युत्तर. पंचांचा इशारा की हा चौकार. देवाचं सुंदर संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. खरं तर राज सुतार यांच्या आवाजाने हे संगीत गायलं गेलंय आणि गावाचं नेहमी रक्षण करणारं देवरुंग गावाचं ग्रामदैवत म्हणजे झोटिंग देवाचं सुंदर संगीत डीजे मॅनच्या माध्यमातून. चौकार आलाय आणि गजेंद्र पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. या वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. लेंथवरती बॉल पडला, ऑन साइडला टर्न करत असताना स्ट्रोक खूप चांगला आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी टप्पा पडला, अडवला क्षेत्ररक्षकाने. असं वाटलं की कदाचित बाउंड्रीलाईनच्या बाहेर जातोय की काय चेंडू, परंतु त्या क्षेत्ररक्षकाने फिल्डिंग चांगली केली. त्या बॉलवरती मिळतात धावा 2. दरम्यान ऋषिकांतजी केणी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, तुमचंही सहर्ष स्वागत. जे प्रेक्षक खरं तर या स्पर्धेचा आनंद घेतात ना त्या प्रेक्षकांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन, कारण रात्रीचा क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी सध्या तरी जे प्रेक्षक ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आमच्या समोर जुळले गेलेत त्यांचंही करू आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. टीमची धावसंख्या 20. 52 धावसंख्येचं टार्गेट आहे मॅच मध्ये. रिदम रनवे मध्ये थोडासा अडथळा. गौरव चौधरीच्या विरुद्ध एक आला चौकार. एक दुहेरी नुकतीच आली. 6 धावा खर्च केल्या 2 बॉलमध्ये. 52 धावसंख्येचं टार्गेट असताना पॉवर प्लेचे 2 महत्वाचे षटक. पहिलं षटक मयूर म्हात्रेने हाताळलं, त्याने दिल्या 14 आणि सध्या तरी गौरव चौधरीचं हे षटक सुरू आहे. दुसऱ्यांदा हे समीकरण घडलंय, दुसऱ्यांदा थोडासा अडथळा निर्माण. खरं तर या गोष्टी पाहाव्या लागतात. स्पेशली सिमेंट विकेट जेव्हा असते आणि आपल्या पायामध्ये जेव्हा हार्ड ग्रिपचे शूज असतात ना तेव्हा कधी कधी ओव्हर स्टेपिंग होण्याचे जास्त चान्सेस असतात.
कारण हार्ड ग्रिप असल्या कारणाने सिमेंट विकेटवरती पाय पुढे जातो, स्कीट होतो, कदाचित तसंच काहीच झालं असावं. आणि पुन्हा एकदा आता गौरव चौधरी तयार. लेंथवरती बॉल आही पडला, परंतु अगदी कानात जवळून गेलाय. पडल्यानंतर स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. सांगतात बॅटर की स्लॉक स्वीप करायचा होता. आजच्या दिवसामध्ये 74 धावसंख्या बनवणारा हा खेळाडू बबलू पाटील आहे. परंतु ही स्पर्धा वेगळी, ती स्पर्धा वेगळी, ती वेळ वेगळी होती, ही वेळ वेगळी आहे. परंतु असं वाटतं की त्याच खेळीला कदाचित कंटिन्यू करतो की काय बबलू पाटील. आतापर्यंत 4 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात. रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा होता, लेफ्ट केलं गेलं, स्वतःला इम्प्रूव्ह केलं होतं, परंतु ऑप्शनच्या बाहेर जातोय चेंडू. जसं समजलं तसं तो बॅटचा फ्लो थोडासा त्याने कमी केला. खरं तर फटका खेळण्याचा प्रयत्नच केला नाही. ज्या वेळेला इम्प्रोवाचे स्ट्रोक त्याने मन बनवलं तो खेळण्याचा, परंतु ऑप्शनच्या बाहेर जाईल चेंडू, त्याला समजलं गेलं. थांबले थोडेसे, वाईट बॉल जाऊ दिला. 21 धाबा टीमच्या टोटलमध्ये. आतापर्यंत पहिला चेंडू या ठिकाणी वाईट आलाय गौरव चौधरीचा. ओव्हर द विकेटने टप्पा फिरवला गेला, वलवला गेला. कॉट बँडसाठी अपील केली जाते. विकेट किपर आणि बॉलरच्या माध्यमातून टीपचा खेळाडू सुद्धा अपील करतोय, परंतु पंचांची मान नकारार्थी आळते की कोणत्या प्रकारचा बॅट अँड बॉलचा कनेक्शन नाहीये. अंपायर सांगतात की इट्स नॉट आउट. हा डॉट बॉल व्हाईट बॉल नंतर टीमची धावसंख्या 21 बनवायच्या या मॅचमध्ये 52 धावसंख्या. आणि आतापर्यंत दुसऱ्या ओव्हरमध्ये एक चौकार आलेला आहे बबलू पाटीलच्या बॅटमधला. हा सामना तुम्ही बघत आहात सरवली आणि त्यांच्या विरोधात धनेश 11 कुकसे. नेक्स्ट बॉल. आता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. थर्डमॅनला फिल्डर आहेत. शॉटमध्ये डायरेक्टचा प्रयत्न झाला. एका बाजूला असं वाटलं की अडचणीमध्ये होता मानस धुमाळ आणि अडचणीमध्येच होता. दैव बलवंत की डायरेक्ट हिट झाला नाही, अन्यथा फलंदाज बाद होऊ शकला असता. एक हादरा बसलाय. महेश पाटील लवकर बाद झाले. सोबतीला आले होते बबलू पाटीलच्या आतापर्यंत खेळीमधले तुम्ही 4 चौकार सुंदर बघितले. जो इंडिव्हिज्युअल धावसंख्या बघितल्या गेला तर 20 या धावसंख्येवरती तो खेळतोय. आतापर्यंत धावा झालेल्या आहेत 22. म्हणजे सर्वत्र या धावा जर आपण पाहिल्या तर एक व्हाईट बॉल वगळता बबलू पाटीलच्या आहेत, 2 व्हाईट बॉल वगळता टीमची धावसंख्या 22. दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत गौरव चौधरीनं. तिसऱ्यांदा अडथळा निर्माण झालाय. आता चेक करावं लागेल की येस 5 बॉल आहेत, माफ करा. बॉल तयार. ताकदीचा वापर प्रॉपर कनेक्ट झालाय जरूर, परंतु फिल्डर आहेत समोर आले आणि फिल्डरने कॅच ड्रॉप केली कदाचित, कारण त्या झोनमध्ये फिल्डर आहे तिथे थोडासा फ्लडलाईटचा प्रकाश कमी आहे. त्याच्यामुळे नक्कीच या बॉलवरती पाहायला मिळाली आपल्याला सिंगल. अशा प्रकारे ओव्हर नंबर 2चा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 बॉलवरती 2 सिंगल शेवटच्या आल्या. त्या अनुमानाने टीमची धावसंख्या 23 आणि इक्वेशन आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आपण नक्कीच रिक्वेस्ट करूयात की इक्वेशन या मॅचमध्ये किती राहिलंय. 52 धावसंख्येचं टार्गेट होतं, 23 धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात. इक्वेशन जर आपण पाहिलं गेलं तर टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुमच्या समोर 18 बॉल आणि 29 धावसंख्येचं आता हे लक्ष राहिलंय. 52 धावसंख्येपर्यंत पोहोचायचंय. ते पोहोचण्यासाठी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी सुरुवातीलाच टॉप ऑर्डरमध्ये बॅटिंग बबलू पाटीलची चांगली राहिली. आतापर्यंत त्याच्या इंडिव्हिज्युअल धावा जर आपण पाहिला गेला तर खूप चांगल्या आहेत. जरूर त्याच्या खेळीमध्ये 3 डॉट बॉल परंतु 4 चौकारी आल्यात, तेही विसरू शकत नाही. आतापर्यंत त्यांनी 20 धावा बनवल्या गेल्यात. सुंदर बॅटिंग सध्या तरी त्यांनी कंटिन्यू ठेवली आहे मैदानाच्या आतमध्ये. या खेळीला डॉमिनेट करण्यासाठी, या धावपलकाला थांबवण्यासाठी ना खरं तर आता ब्रेक थ्रूची नितांत गरज आहे. कारण ब्रेक थ्रू जेव्हा येईल, स्पेशली बबलू पाटीलच्या विकेटच्या आता शोधामध्ये असेल संघ धनेश 11 कुकसे. परंतु बबलू पाटील एक असा खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये सेट झाला तर चांगल्या बॉलवरती सन्मान, खराब बॉलवरती प्रत्युत्तर ही त्याची ओळख राहिली आहे. आणि ओळख त्याच्या खेळीमध्ये राहिली आहे. अगदी प्रेझेन्स ऑफ माइंडने तो क्रिकेट खेळत असतो. सध्या तो सेट झालाय. 20 धावा इंडिव्हिज्युअल त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. अजूनही त्याची खेळी पाहण्याजोगी राहील, ती प्रेक्षकांसाठी तो दाखवेल सुद्धा. परंतु एक असा बॉलर पाहिजे ज्या बॉलरच्या चांगल्या बॉलवरती बबलू पाटीलची विकेट येईल. आता तिसऱ्या ओव्हरसाठी पाठवलाय प्रणव भोईरला, अष्टपैलू खेळाडू. ॲज अ बॉलर म्हणून सरवली टीमच्या खरं तर क्रिकेटच्या करिअरला आणि गावाच्या खरं तर क्रिकेट टीमला ते नेहमी ॲज अ बॉलर प्राधान्य देत असतात. चांगला बॉलर आहे आणि आता त्यालाच 3ऱ्या क्रमांकाच्या ओव्हरसाठी निवडला गेलाय. गौरव चौधरीचं षटक संपलं, ते षटक राहिले 9 धावेचं.
प्रणव भोईर आता आलाय, जिथे धावा बनल्या गेल्या 23. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बीट झाला, विकेट किपर मागे बीट झाला, शॉट थर्ड मॅन. आणि नशिबाची साथ खरं तर मिळत असताना हा नशीब देऊन खरं तर चौकार देऊन जाईल हा बॅटिंग करत असताना गणेश 11 कुकसेला, आणि येतोय हा चौकार. कीपर बीट झाले, बॉल मागे गेला, थर्डमॅन आणि फाईन लेगने अडवण्याचा प्रयत्नही केला, परंतु बॉल लॉंग स्टॉपला वेगाने अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला, जिथे आलाय तो म्हणजे चौकार. टीमची धावसंख्या 27, म्हणजे आतापर्यंतच्या खेळीमध्ये 27 धावा बनवायच्या आहेत, अजूनही धावा 25 ओ द विकेट. 25 धावा बनवायचे आहेत, मोठ्या स्ट्रोकच्या शोधात होते, परंतु घरंगळत बॉल अगदी बॉलरच्या नजरेसमोर आणि विकेट किपरच्या नजरेसमोर. इथनं चौकारानंतर डॉट बॉलची समाप्ती. चौकार आपण जर बघितला गेला तर कमबॅक झाला, अजूनही 25 ची गरज, 16 बॉलचा खेळ शिल्लक. या ओव्हर मधला जो चौकार होता ना, तो चौकार खूप इम्पॉर्टंट राहिला, ज्याच्यामध्ये ऍडव्हान्टेज मिळालं गणेश 11 कुकसेला. कमबॅक करावा लागेल, कारण ओव्हर मध्ये ऑलरेडी एक चौकार आलाय. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता, परंतु ते जास्त जमू दिलं नाही. लॉंग ऑनला बॉलची फिल्डिंग झाली, तिथे मिळाली सिंगल. सिंगलने धावफलक आता पुढे जाईल. ज्या 25 धावा होत्या 16 बॉलमध्ये, त्या आता 15 बॉलमध्ये बनवायच्या 24. ही सिंगल आपण बघितली मानस धुमालच्या बॅट मधली. आता स्ट्रायकिंग इनवरती आलाय बबलू पाटील. या सर्व ज्या धावसंख्या आहेत ना, त्या मित्र म्हणेन बबलू पाटीलच्याच आहेत, कारण बबलू पाटीलच्या बॅटमधनं आतापर्यंत खूप चांगले स्ट्रोक निघाले गेलेत. प्रणय बबलू साठी हा बॉल ऑन साइडला टर्न केलाय, गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत त्या ठिकाणी मिड विकेटला. जरूर सिंगल तर मिळेल, हलवार पद्धतीने सिंगल बनवली. आणि सन्माननीय सुभाजी गोडे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन की या मंचावरती आसन तुम्ही ग्रहण करा. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. प्रणय भोईरने खरं तर जास्तीत जास्त बॉल पुढे टाकण्यात पसंती दिली आहे, जास्त फ्लाईट देत नाहीये. बबलू पाटीलच्या समोर लेन बॉल टाकणं म्हणजेच मोठा फटका येण्यासारखंच आहे, ते त्यांनी जजमेंट लावलं आणि जास्तीत जास्त बॉल पुढे ठेवल्या गेल्यात. ताकदीचा प्रॉपर वापर, बॅट फिरली गेली तलवारीसारखी आणि बॉलला पाठवला गेलाय अगदी सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉर्डरलाईनच्या बाहेर, सिक्सर. डीजे मास्टर 13 मध्ये 17चं समीकरण इक्वेशन आता डोळ्यासमोर सोपं वाटू लागलंय, कारण 52 धावसंख्येचं टार्गेट असताना पहिल्या ओव्हरमध्ये मयूर मात्रेला केलं टार्गेट बबलू पाटीलनं. दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक झाला, तिथे आला धावा 9. आणि आता तिसऱ्या ओव्हरमध्ये हा अटॅक जर तुम्ही पाहिला तर मानस धुमाळचा, जिथे षटकार आला आणि षटकाराने इक्वेशन चेंज झालं. 13 बॉल आणि 17 धावांचं 52 धावसंख्येचं टार्गेट असताना तिसरं आणि चौथं षटक हे चांगलं राहायला हवं होतं. खरं तर चौथ्या षटकाला अजून सुरुवाती नाही, परंतु तिसऱ्या षटकाची आपण चर्चा केली, तो षटक थोडासा आता मागणा राहिलाय टीम सरवलीच्या बाजूने. अजून एक उचलला गेलाय, परंतु मिस्टामिंग इथं संधी आहे, षटकाराला पलटवार झालाय. ही विकेट मिळेल प्रणव भोईरला. मैदानाच्या बाहेर मानस धुमाळ, लागणारा दुसरा झटका. आणि त्या शब्दरचनामध्ये काय गोष्टी नमूद केल्यात हे डीजे मॅनच्या माध्यमातून संगीत तर वाजवलं, परंतु तुम्ही ऐकलं सुद्धा असेल की गावाच्या वेशीला हा जोटिंग देव बसलाय, गावाचं रक्षण करतोय, गावाचा ग्रामदैवत आहे. आणि या विभागामध्ये अनेक सारे असे ग्रामदैवत आहेत ज्यांची नावं तुम्ही टीमला देताना बघितलं, कारण जय जोटिंग देवरुंग संघ मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट मॅच इन ॲक्शन मध्ये खेळेल. आणि या विभागामध्ये सुद्धा सावरी देव हा खरं तर किरवली या गावाचा ग्रामदैवत आहेत, त्यांच्यावरती आधारित सुद्धा संगीत. हे षटक संपलं जर आपण पाहिलं तर षटक समाप्तीनंतर एक विकेट आली. आणि चर्चा जी आपण केली होती ना की प्रणव भोईर जास्तीत जास्त बॉल पुढे ठेवण्यात पसंती देतो, याच्या अगोदरचा बॉल अर्थातच विकेटच्या अगोदरचा बॉलही त्याने पुढे ठेवण्यात आला,
परंतु तो परफेक्टली ओव्हर पिच, त्या बॉलवरती मानस धुमाला सिक्सर मिळाला. त्यानंतर त्याला समजलं गेलं की हा बॉल जास्तच पुढे गेला होता. बॉलची लाईन होती ती थोडीशी मागे ठेवण्यात आली. तिथे मिसटायमिंग झाला, स्ट्रोक लॉंग ऑफ ला, फिल्डिंग चांगली झाली, तिथे कॅच पकडली गेली आणि मानस धुमाळ त्या ठिकाणी मैदानाच्या बाहेर आला. पण तो सर्वत्र नजरांना एका विकेटवरती लागल्यात टीम सरवलीच्या, ती म्हणजेच बबलू पाटीलची विकेट. ती कधी येईल, ती विकेट जेव्हा येईल ना तेव्हा नो डाऊट मैदानाच्या आतमध्ये सरवली संघाचा सेलिब्रेशन तुम्ही पाहाल. आमचे जवळचे मित्र बंधुतुल्य विशाल पाटील ह्या गावाचे सुंदर समालोचक आहेत आणि खरं तर ते या मॅचचा आनंद घेती असतील. उद्याच्या दिवसामध्ये त्यांचं सुंदर समालोचन या क्रीडांगणावरती तुम्ही ऐकाल. परंतु सध्या तरी त्यांच्याच गावातला संघ सरवली खेळतोय. मयूर मात्रेसाठी हे मोठं चॅलेंज होतं. समोर बबलू पाटील होता, ऑन साईडला बॉल त्याने पाठवला गेलाय, दुसरीचा अटेम्प्ट केला नाही. माहिती आहे बबलू पाटीलला की रिस्की नकोय, त्याच्यामुळे रिस्क त्यांनी उचलली नाही. सध्या तरी साई बजागे या स्पर्धेचा आनंद ऑनलाईनच्या माध्यमातून घेतात, जे किरवलीचे आहेत. त्यांच्याकडनं या आयोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा येतात, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची फ्रीज आपल्याला या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ते साई बजागे किरवलीचे समाजसेवक दानशूर दाते या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांच्याही माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आलात. इक्वेशन टेलिव्हिजन स्क्रीनवरती 11 मध्ये अजूनही 16 बनवायचे आहेत या मॅचमध्ये. याच्या अगोदरचा ओव्हर 8 धावसंख्येचे राहिले आणि मयूर मात्रेच्या वरती पहिली सिंगल आली आहे. लो फुल टॉस बॉल ऑन साईडला अटेम्प्ट तर केलाय. फिल्डर आहेत जरूर गॅपला कव्हर करण्याचा प्रयत्न करतात, मिसफील्ड झाली, फंबल झाले फिल्डर, त्याचाच फायदा उचलला गेला. बबलू पाटील आतापर्यंत पाहिलं ना तर संयमी नाहीये आणि तो जास्त अटॅक त्याने केलाय, कारण त्यालाही माहिती आहे की संयम जर आपण ठेवला, अटॅक नाही केला तर दबाव वाढत जाईल. तो दबाव न वाढावा त्यासाठी तो वाईट बॉलवरती म्हणजेच खराब बॉलवरती सुंदर फटके दाखवतोय. आतापर्यंत समीकरण पाहिलं तर 10 मध्ये अजूनही 14 बनवायचे आहेत. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 38. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इक्वेशन आहे, ते इक्वेशन बनवण्यासाठी जोमाने प्रयत्न करते संघ धनेश 11 कुकसे. हा बॉल चांगला होता, बॉडी लेंथ वरती आला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिट झाला आणि काय विकेट मिळाली आहे. सेलिब्रेशन जरूर बबलू पाटीलचं जाणं हे सेलिब्रेशन जरूर घडवून देईल आणि ते सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळतोय. एकत्रित आले सगळे फिल्डर, सगळे खेळाडू, कारण माहिती आहे महत्वाची विकेट. बबलू पाटील आशा अपेक्षा आणि त्या आशा अपेक्षेचा दुसरा चेहरा मावळत असताना बबलू पाटील गॉन. होतोय की आमचे जवळचे मित्र शैलेश म्हात्रे, जे खरं तर UK या ठिकाणी मास्टर डिग्री ही नुकतीच त्यांनी घेतली आहे. आगरी समाजाचा हा सुपुत्र UK मधून खरं तर मास्टर हा पास आउट झाला आणि ते सध्या तरी या स्पर्धेचा आनंद घेतात. मी त्यांचेही आभार व्यक्त करेन की थेट परदेशातून खरं तर ह्या लाईव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेतात. तुमचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे सन्माननीय धीरजजी चौधरी, रोशन पाटील आणि रोनित दलवी हे सध्या तरी या मंचावरती बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. काय विकेट मिळाली आहे. खरं तर असंच आपण म्हणू की मिनिमम एफर्ट्स अँड मॅक्झिमम रिझल्ट, हा रिझल्ट हवा होता. महत्वाची विकेट हवी होती बबलू पाटीलची, ती विकेट आता मैदानाच्या बाहेर गेली आणि आलाय आता राज पाटील आपलं राज दाखवायला. त्याच्या समोर आता कडवं आव्हान असेल. मयूर मात्रेने आपले हात खुळे केलेत. ज्या मयूर मात्रेने पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्या, त्या मयूर मात्रेला सांघिक सफलता मिळाली. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती डबल, यावरती विकेट मिळाली. आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर 9 चेंडू 14 धावसंख्येचं राहिलंय. फलंदाज राज समोर बॉल उचललाय, बॉल मध्ये मिस्टायमिंग स्ट्रोक, अगदी स्वतःचा फॉलो थ्रू सोडला गेला आणि वॉड कॅच. असं वाटलं की एका टायमाला की कॅच ड्रॉप होती की काय, परंतु कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं. इथनं दुसरी सफलता मिळत असताना मयूर म्हात्रेला फलंदाज होते बाद राज पाटील. आतमध्ये धावा डिफेंड करण्यासाठी मेहनत करते ते म्हणजेच संघ सरवली, कारण त्यांनाही माहिती आहे की 2.5 शब्दांचं भाग्य, 3 शब्दांचं नशीब, 3.5 शब्दांचं क्रिकेटमध्ये आयुष्य बदलण्यासाठी 4 शब्दांची ही मेहनत लागते. आणि सध्या तरी तो संघ मेहनत करतोय, कारण 2 ओव्हरमध्ये कंट्रोल झाला नव्हता.
2 ओव्हरमध्ये जास्त धावा होत्या, ज्या अनुमानाने 52 धावा डिफेंड करायच्या आहेत. मग त्या डिफेंड करताना खरं तर ज्या तिसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या आणि त्याच्याच मोबदल्यामध्ये जी महत्वाची विकेट होती बबलू पाटीलची, ती बबलू पाटीलची विकेट आली आणि त्यानंतर राज पाटीलची विकेट आली आहे. नवीन फलंदाज आतिश. आतिशसाठी हा बॉल थोडासा अंगलत आला, टप्पा पडला, बॅट फिरली, परंतु हलकसं कनेक्शन बॅट अँड बॉलचं आणि या ओव्हरमध्ये तिसरा धक्का देत असताना सरवली संघ आता सरकतोय पुढे. प्रेझेंट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रेझेंट मध्ये आपण हेच बघत आहोत की लागोपाठचे 3 विकेट आणि पंकज पाटील मैदानाच्या आतमध्ये. इक्वेशन आपण पाहूयात की कशा प्रकारे बदललं जाईल. 14 अजूनही बनवायचे आहेत. ऑन साइडला समोर खेळतात, व्ही शेप मध्ये, डीप मध्ये, लॉंग ऑन ला फिल्डर, बॉल आला हातामध्ये, दुसरीचा प्रयत्न नाहीये. रिक्स आता उचलायची नाहीये. तेच माहिती आहे की सरवली संघासमोर आतापर्यंत झालेला संघर्ष, हा संघर्ष थोडासा सुरुवातीला चांगला राहिला, त्यानंतर आता कठीण होत चाललाय. आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर 6 बॉलमध्ये बनवायच्या धावा 13. कंपल्सरी चेस असा या स्पर्धेचा नियम आहे आणि त्या कंपल्सरी चेस धावा कराव्याच लागतील या मॅच मध्ये. संघ धनेश 11 कुकसेला. सिच्युएशन खूप चांगली होती, आउट ऑफ कंट्रोल असणारी सिच्युएशन अंडर कंट्रोल आता केली आहे. सरवली संघाने सुद्धा हा समाचार दिलाय की विसलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशिवंत नाही आणि शांत बसायला सरवलीकर आम्ही काही संत नाही. सुरुवातीला झालेला वार, नंतर झालेला पलटवार, बबलू पाटीलची मिळालेली विकेट, त्यानंतर झालेला सेलिब्रेशन, या सगळ्या गोष्टी या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. आणि 52 धावसंख्येचं टार्गेट चेस डाऊन करत असताना सध्या तरी धनेश 11 कुकसे हा संघ विचार करत असेल की बबलू पाटीलची जर आता जर विकेट असती तर होता सोने पे सुहागा. पण तो क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर आणि तर या गोष्टीला मुळीच स्थान नाहीये. रंग बदलणारा क्रिकेट, अनसर्टन्टी तुम्हाला पाहायला मिळाली. हारणारे संघ जिंकतानाही बघितलात आणि जिंकणारे संघ हारतानाही तुम्ही बघितलात. म्हणजेच विजय आणि पराजय यामधला अंतर आता कोण कापेल. 6 चेंडू आणि धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये 13. 6 चेंडू 13 धावा. विशाल आमचे जवळचे मित्र समालोचक ते या मॅचचा आनंद घेतात, त्यांचे करू मनापासून आपण आभार व्यक्त की गावाला अगदी सपोर्ट करण्यासाठी ते आज ऑनलाईनच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती हा सामना एन्जॉय करतात. त्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 6 चेंडूमध्ये 13 आबाद. आता मोर्चावरती लावला गेला विशालला. डेथ ओव्हरमध्ये त्याला बॉलिंग करायची आहे. आतापर्यंतच्या ओव्हरचा विचार केला, प्रणव भोईर चांगला खेळला, त्यांनी बॉलिंग चांगली केली. मयूर म्हात्रेचंही चांगलं षटक राहिलं. गौरव चौधरीने चांगलं खरं तर षटक हाताळलं. आता त्याच्याकडे 6 चेंडूंचं भवितव्य आणि त्याला रोखायच्यात. धावा 13. 6 चेंडू 13 धावसंख्येचं समीकरण आणि स्ट्रायकिंग वरती तुम्हाला पाहायला मिळतोय पंकज. क्रमांक 7 वरती पंकज गेला, ज्याच्या बॅटमधून एक सिंगल तुम्हाला पाहायला मिळाली आहे. 6 चेंडू आणि 13 धावा. बॉल विशाल तयार. पहिलाच बॉल लेंथ वरती होता, ऑफस्टंपच्या हलकासा आतमधून चेंडूला वळवला गेला आणि या मॅचला कदाचित त्याने वळवली गेली आहे. पहिल्या बॉलवरती जर दुहेरी जरी धावसंख्या असती ना तरी हा प्रेशर कमी झाला असता, कारण प्रेशराइज मॅच आहे. आपल्या आतापर्यंत गडी किती गमावले गेल्यात याचा न विचार करत असताना आता मैदानाच्या आतमध्ये शुभम शेलार, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 आली आहे. 22 धावसंख्या वाया जातील जर हा सामना धनेश 11 कुकसे जिंकला नाही तर बबलू पाटीलच्या. परंतु बबलू पाटीलने केलेली कामगिरी ती आता इथनं कंटिन्यू ठेवण्यासाठी पंकज पाटीलला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात, ज्याच्या समोर विशाल त्याने पहिला चेंडू डॉट फेकला गेलाय. अनेक सारे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. अंडर फ्लडलाइट हा सामना तुम्ही पाहतात. ही स्पर्धा लक्ष्य चषक 2025 ही चर्चा सुरू आहे की या मॅच मध्ये 5 चेंडू 13 धावा होतील का. लाईव्ह कमेंटी सुरू असतील. कोणता प्रेक्षक धनेश 11 कुकसेला सपोर्ट करत असेल, कोणता प्रेक्षक सरवलीला सपोर्ट करत असेल, परंतु आम्ही दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देतोय की या 5 चेंडू मध्ये कशा प्रकारे क्रिकेटचा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगेल. विशाल त्याच्या समोर पंकज पाटील ज्याने पहिला चेंडू फेस केलाय आणि तो डॉट खेळला गेलाय. ओव्हर द विकेट पुढे टाकण्यात आला, ताकदीचा वापर ऑन साइडला, पण तो फिल्डर आहे, टप्पा पडला अॅक्युरेटली हातामध्ये काऊ कॉर्नरच्या. या ठिकाणी एक मिळेल सिंगल. सिंगलने आता समीकरण थोडंसं
जवळ येईल. अजूनही या मॅच मध्ये खरं तर सस्पेन्सिव्ह पद्धतीने हा स्कोर कार्ड आहे, कारण आतापर्यंत स्कोर किती झालाय त्या गोष्टीचा आता विचार करावा लागेल. 4 मध्ये 12 बनवायचे आहेत, त्या 12 धावा कंपल्सरी या ठिकाणी बनवायचे आहेत. त्या विचारामध्ये आता क्रमांक 4 वरती गेलेला शुभम शेलार, ज्याने फक्त 2 चेंडू फेस केला, त्याच्या बॅटमधून आल्या 2 धावा. ग्लोव्ह जरूर त्याने हातामध्ये घातला, तो ग्रीप आता कसेल बॅटची, कारण त्याच्या एका मोठ्या फटक्याने हे समीकरण बदलेल हे माहिती आहे. आणि तो मोठा फटका जर आला तर कदाचित या इक्वेशनला धनेश 11 कुक्सच्या माध्यमातून शुभम शेलार हा पुढे नेईल. पण तो 4 चेंडू बनवायच्या धावा 12, दोन्ही खेळाडूंची स्पंदनं खरं तर आता वाढलेली असतील. ओव्हर द विकेट, ओव्हर द विकेटने लॉफ केलाय समोर. अगदी पाहायला मिळतात 2 फिल्डर अपेश खेळले, 2 फिल्डर मध्ये रेस आणि बॉल मध्ये सुद्धा रेस लागली आहे आणि शेवटच्या क्षणाला ही रेस जिंकतोय बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. धीरजी चौधरी, रोनित दलवी आणि रोशन पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती करेन या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. मी आधीच म्हटलं होतं की हातामध्ये ग्लोव्ज घातल्यात, त्यांनी ग्रिप कसली गेली आहे. पडदा ज्यांनी पकडला पहा, आता जी बाउंड्री गेली तिथे जो पडदा पकडलाय, कृपया प्रेक्षक त्या पडद्यावरती पहा असेल तर काढा. थँक्यू सो मच. चौकार आलाय, चौकाराने समीकरण आता बदललं गेलंय. आता बनवायच्या 3 मध्ये धावा 8, जे समीकरण होतं ते आता थोडंसं चेंज झालेलं आहे. थोडासा सुटकेचा श्वास सोडला असेल धनेश 11 कुक्सने. धावा 52 बनवायच्या होत्या आणि या चौकाराने खरं तर समीकरण चेंज केले गेलेलं आहे या मॅचचं. ओव्हर द विकेट, ताकदीचा वापर करायचा होता. ऑन साइडला एक सिंगल डेफिनेटली मिळेल, दुसरीसाठी प्रवास करतील. वल्ला गेला तो म्हणजेच दुसऱ्या धावसंख्येसाठी आणि सक्सेसफुल दुसरी धाव अटेम्प्ट करत असताना शुभम शेलार, त्याच्याकडे क्षमता, त्या क्षमतेने आता त्याला या मॅचला टर्न करायची आहे. जी कॅपॅसिटी दाखवली मयूर म्हात्रेने. आतापर्यंत विशालच्या बॉलवरती एक चौकार आलाय, त्याने खर्च केला धावा जर आपण बघितला गेला तर 7. त्याला रोकायच्या होत्या आणि आता रोकायचे किती आहेत तर 2 मध्ये 6 रोकायचे आहेत. आतापर्यंत त्यांनी 7 दिलेल्या आहेत, परंतु जी 7 दिलेली आहे ना, बबलू पाटील बाद झाल्यानंतर शुभम शेलार आणि पंकज पाटीलनं ती 7 आता या मॅच मध्ये इम्पॉर्टंट राहणार आहे. भगवंत नेहमी खरं तर एका गोष्टीचा विचार करत असतो की जो कठीण रोल असतो तो बेस्ट ऍक्टरला देत असतो. 2 बेस्ट ऍक्टर आहेत, तो म्हणजेच बॉलर विशाल आणि त्याच्या समोर आहे शुभम शेलार, ज्यांना या मॅच मध्ये चमकण्याची संधी आली आहे. इक्वेशन 2 चेंडू आणि कंपल्सरी 6 धावा. विशाल तयार झाला या धावा डिफेंड करण्यासाठी, तो दुसऱ्या बाजूला शुभम शेलार तयार झालाय. यावेळेला सोडून देतात बॉल. शुभम शेलारचा एक वार आलाय, परंतु हा वार सोसण्यासाठी मुळीच विशाल सज्ज नसेल. विशालने ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवला. ही रणनीती चांगली होती. खरं तर विशालला माहिती आहे की 2 बॉलमध्ये 6 हव्यात. ऑन साइडला लेग स्टंपवरती टाकल्यानंतर मोठा फटका येऊ शकतो, त्याच्यामुळे लेंथ त्यांनी चेंज केली. ऑप्शनवरती बॉल टाकलाय. आता इक्वेशन 2 मध्ये कंपल्सरी बनवायच्या धावा 5, 52 धावसंख्येचं टार्गेट. विशाल होतो तयार. समोर शुभम शेलार, ताकदीचा वापर ऑन साइडला केला, टर्न केला गेला या चेंडूला आणि बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. विशाल शेलारचा वार अगदी पाहायला गेला ही बॅट तलवारी सारखी फिरली आणि या मॅचला फिनिश करत असताना, एक बॉल ठेवत असताना हा सामना जिंकलाय धनेश 11 कुक्सेने. शुभम शेलारचा वार, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार आणि या षटकाराने एक चेंडू ठेवत असताना हा सामना